जय हरी. एकादश स्कंध भाग 111. 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय साधकांचं साधन. प्रपंच दुःखमय आहे अशी खात्री पटल्याशिवाय भगवंताला शरण जाण्याची बुद्धी माणसाला होत नाही. भगवंतच माणसाचा अहंकार नाश करतो. हे घडून येण्यास साधकांनी पहिल्यांदा आपलं मन सावध करावं. परमार्थामध्ये स्वतःशिवाय दुसरं कुणीही आपल्या मदतीला येऊ शकत नाही. जो स्वतः विवेकशील बनतो तोच आपला आपण गुरु बनून संसार तरून जातो. माणसाला चांगलं कोणतं वाईट कोणतं हे सहज स्फूर्तीनं समजतं. एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही हे पटल्यावर माणसाला भगवत दर्शनाची तळमळ आपोआप लागते. काळ वाया जातो याचं वाईट वाटून खरा साधक आत्मज्ञानासाठी तळमळू लागतो. मग त्याची बुद्धी निर्मळ होऊन अशी मग भगवंताचं अस्तित्व त्याला पटू लागतं. हे अस्तित्व जितकं पटतं तितका मीपणा कमी होतो. तो जितका कमी होतो तितकी वासना क्षीण होते. वासना क्षीण झाली की अंतःकरण स्वच्छ होतं आणि हृदयात आत्मा स्वच्छ प्रकाशतो. नाथ महाराज आता सविस्तर सांगतात की संसार मोठा दुःखरूप आहे. त्यातील विविधता माणसाला भाजून टाकतात. संसार म्हणजे एक अंधारी विहीर असून तिच्यामध्ये निंदा स्पर्धा याचे असे सगळे काटे भरलेले आहेत. तिथे कामक्रोधाधिक महादुष्ट सर्प वावरतात. त्या विहिरीत मनुष्य पडला की भगवंताला विसरतो. त्याच्या पोटात शूळ उठतो आणि तो तळमळू लागतो. तिच्यातून बाहेर पडण्यास स्वतःच्या बुद्धीला उपाय सुचत नाही, म्हणून भगवंताला शरण जावं. अंगात पिशाच्य संचार झाला की मनुष्य वाटेल ते बडबडतो. त्याला पाहून पंचाक्षरी अक्षदा मंत्रून त्याच्यावर टाकतो. तसं उद्धवामध्ये पंचमहाभूतांचा संचार अगोदरच झाला होता. त्यात आणखी कृष्ण वियोगरूपी संबंध त्याच्या अंगात शिरला. अर्थात उद्धव लेकरू झपाटलं. वास्तविक उद्धव झपाटल्याचं निमित्त झालं. जगातील सगळ्या लोकांना अहम महिषासुरानं झपाटलेला आहे. तो काढण्यास श्रीकृष्ण पंचाक्षरी निघाला. त्या अहम महिषासुराला काढून टाकण्यासाठी यदू अवधूत संवादाच्या मंत्राक्षदा टाकून श्रीकृष्ण त्या भूताला झाडत आहे. आता काही भाग आपण याच्यातला कालच बघितलेला, पण आता तो सविस्तर समजण्यासाठी म्हणून आता परत हे बघूया की श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला की साधकानं मन सावध करावं. मृत्यूलोकी येऊन आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर माता पिता पुत्रबंधू कन्याकांता व्याही जावाई कुणीही परमार्थ साधण्यास सहाय्य करत नाही. जो स्वतः आपल्याशी विवेक करतो तोच आपण आपल्याला सहाय्य करतो, स्वतःलाच बरं का. साधन मार्गात राहणारे शहाणे मुमुक्षू लोक तत्वचिंतन करतात आणि कार्यकारणाचा विचार करून आपल्याच बुद्धीनं हा संसार तरून जातात. नित्य कोणतं आणि अनित्य कोणतं याचा स्वच्छ विचार करून ते लोक त्यागाच्या द्वारे अनित्य टाकतात. मग जे नित्य आहे त्याचा स्वतःच्या कल्याणासाठी मोठ्या संतोषानं ते आपणहून अंगीकार करतात. नित्यपणे जे शिल्लक उरतं तेच परमात्म्याचं चिद्घन स्वरूप होय. साधकांचं साधनही तेच. त्या स्वरूपाचं अनन्यपणाने म्हणजे मी तोच आहे या भावनेनं चिंतन करावं. अशा प्रकारे नित्य स्वस्वरूपाची दृढ भावना वाढवत गेल्यानं कीटक भृंगन्यायानं साधक भगवत स्वरूपच होऊन जातात आणि आपणच आपला उद्धार करतात. आता पूर्वी एकदा आपण हा संदर्भ घेतला होता. कीटक भृंगन्यायानं म्हणजे तिची आळी आहे, ती आळी तो कीटक घेऊन येतो आणि मग तो कीटक त्याला दंश मारतो. सातत्याने गुंग 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 आवाज येतो आणि त्या आळीला त्या कीटकाचा ध्यास लागतो आणि एक क्षण असा येतो की त्या ध्यासामध्ये चिंतनामध्ये ती जी आळी आहे त्या आळीला त्या कीटकाचं रूप आपोआप मिळतं. तो धारण करतो आणि तिथून उडून जातो. तसं साधकांनी भगवत स्वरूपच होऊन जावं आणि आपला आपणच उद्धार करून घ्यावा. आपल्या हिताचं कोणतं अहिताचं कोणतं याचं स्वाभाविक ज्ञान प्राण्यांमध्ये असतं. माणसामध्ये तर ते सहजच
असं स्फुरद्रूप असतं. एखाद्या कुत्र्याला लांब कोणीतरी काठी घेऊन उभा आहे दिसलं, तो कुत्रा बघा पुढे पुढे जातो, पण ती काठी जर दिसली तर मागच्या मागे पळून जातो. मग आता हे प्राण्यांना आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे जर कळतं तर माणसाला कळणारच ना. माणसामध्ये तर ते सहज असतंच. आपण देहाने जे कर्म करतो ते आपल्या हिताचं आहे किंवा नाही, त्याने आपण तरू किंवा न तरू हे प्रत्येकाला स्वतःच्या मनामध्ये सहज स्फूर्तीनंच कळतं. म्हणून अशुभ वासना मोडून जो मनुष्य दृश्याबद्दल संकल्प विकल्प करत नाही तो स्वतःचा गुरु बनतो आणि तरून जातो. खरा साधक कसा असतो तर भगवंत हवा असं मनापासून ज्याला वाटतं तो गर्भ अवस्थेला कंटाळतो. मरण्याचा त्याला कंटाळा येतो आणि जन्ममृत्यूचा नाश व्हावा अशी तळमळ त्याच्या मनाला लागते. त्याच्या मनात स्त्री पुत्रांविषयी मोह उरत नाही. काळ आयुष्य खात असता आपलं खरं हित झालं नाही या विचारामुळं त्याला रात्रंदिवस झोपही लागत नाही. त्याला वाटतं की आपल्या देखत काळानं आपलं बाळपण खाऊन टाकलं, तारुण्याचं शिखर गिळलं आणि आता तो वार्धक्याभोवती घिरट्या घालत आहे. घोटाळ्यानं भरलेलं वार्धक्य एखाद्या जाळ्यासारखं. कसं तर काळ तेही भरभर खाऊन टाकताना दिसतं. आपलं आयुष्य झपाट्यानं व्यर्थ जातं आणि त्यात आपला घात आहे हे काही जगाला कळत नाही. क्षणोक्षणी काळ वाया जातो, पण परमार्थ तर काही साधत नाही. म्हणून जन्ममरणाचा भोवरा चुकत नाही. स्वर्ग, नरक, कर्म आणि ब्रह्म या चारी गोष्टी माणसालाच शक्य असतात. म्हणून त्यानं पापकर्माचा त्याग करून मोक्ष धर्म स्वीकारावा. जो खरा साधक असतो त्याला मोक्ष देणारा नरदेह वाया जातोसा पाहून फार वाईट वाटतं. ही गोष्ट त्याच्या अंतःकरणात भारी बोचते. म्हणून तो इंद्रिय सुख आपोआप विसरतो. प्रत्यक्ष प्रमाणानं म्हणजे अनित्यपणाच्या लक्षणानं संसार नाशवंत आहे हे अनुभवास येतं. म्हणून साधक त्यात आसक्त होत नाही. इहलोकातील भोगांविषयी तो विरक्त होतो. तसंच या जगाच्या अनुभवावरून परलोकाचं सुख देखील नाशवंत असलं पाहिजे असा अनुमान तो बांधतो. पुण्य सरल्यानंतर स्वर्गातून पतन घडतं या खात्रीनं त्याच्या मनाला स्वर्गसुखाचा मोह स्पर्श देखील करत नाही. त्याला भगवंताच्या भेटीची तळमळ लागते. भगवंत केव्हा कृपा करेल, संसाराचं बंधन केव्हा सुटेल, ज्याने परमानंद होतो तो आत्मबोध केव्हा होईल या तळमळीनं तो अस्वस्थ होतो. तो भगवंताची प्रार्थना करतो आणि म्हणतो, भगवंता लवकर धाव, या दीनावर दया कर. हे भक्त कैवारी श्रीकृष्णा, या संसार सागरातून माझा उद्धार कर. पाण्या वाचून मासा जसा तळमळतो तसा आत्मज्ञानासाठी तो तळमळत असतो. भगवंताच्या प्रेमाच्या उकळ्यांवर उकळ्या येत असल्यानं देह सांभाळण्याकडे त्याचं लक्ष नसतं. पण देहाचं खरं सार्थक तोच करतो. कुणी अज्ञानामुळं नरदेह वाया घालवला तर कुणी नास्तिकपणानं वाया घालवला, कुणी ज्ञानाच्या गर्वानं वाया गेले तर कुणी विषयाला भुलून वाया गेले, कुणी साधनांच्या अभिमानानं ठकले आणि वाया गेले, तर कुणी आज करू उद्या करू असं म्हणता म्हणता गेले. कुणी साधन करता करता आडमार्गात घुसले तर मग त्यांचं साधन जिथल्या तिथेच थांबलं. असे अनेक प्रकारचे जीव वायात जातात. साधकाच्या मनाला विवेक कळला तरी विषय वासना सुटत नाहीत. त्यामुळं जीवाची तळमळ होऊन तो भगवंताचं चिंतन करतो. म्हणून विवेकानं संपन्न असलेलं वैराग्य ज्याला उत्पन्न होतं तोच विशेष करून स्वतःचा गुरु होतो. त्याच्या बुद्धीला भगवंतच विवेकाचा प्रकाश देतो आणि त्या विवेकानं आपल्या अंतःकरणात तो आत्मज्ञान अनुभवतो. ज्याचा जसा भाव असतो, म्हणजे ज्याची जितकी अस्तित्व भावना असते तितकाच देवाचा अनुभव त्याला येतो, याबद्दल तीळ मात्र संशय धरू नये. परमार्थामध्ये फक्त स्वतःची बुद्धी अत्यंत निर्मळ हवी. त्यानं आत्मज्ञान तत्काळ सफल होतं. वैराग्यानं पूर्ण भरलेला आणि विवेकानं संपूर्ण संपन्न असलेला धीर पुरुष ज्ञानमार्गानं
भगवंताचं चिंतन करतो त्याला त्याच्या अंतःकरणात तत्काळ आत्म्याचा अनुभव येतो. पण हे केव्हा? त्याला ती तळमळ लागल्या गेली पाहिजे त्या क्षणाला. आता इथे आपल्याला असं उदाहरण घेता येईल की अनंत कालापासून एखादी गुहा अंधारी आहे. आता गुहा म्हणल्यावर अंधारीच. मग त्या गुहेमध्ये अनंत कालाचा अंधार आहे. तर मग आपण त्या गुहेमध्ये जप करत बसलो की अंधार निघून गेला पाहिजे, अंधार निघून गेला पाहिजे, किंवा त्या अंधाराला काठीने मारलं, हे अंधारा इथून निघून जा, निघून जा, निघून जा, तर तो अंधार निघून जाणार आहे का? नाही जाणार. पण त्याऐवजी जर आपण कित्येक वर्षांपूर्वीचा अंधार नाहीसा करण्यासाठी त्या गुहेमध्ये पेटती मशाल घेऊन गेल्यावर त्याच क्षणाला तो अंधार नाहीसा होतो. म्हणजे जिथे पेटती मशाल गेली तिथे अंधार राहिलाच नाही, तिथे काय? प्रकाशच प्रकाश आहे. मग तिथे अंधाराला ए अंधारा आता तू जा मी आलो असं म्हणायचा तरी काळ अवधी लागतो का? नाही. तत्क्षणी त्या क्षणाला मग ही तळमळ जेव्हा पुरुषाच्या म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या, विवेकी पुरुषाच्या वैराग्याने भरलेली ही तळमळ भगवत प्राप्तीची जेव्हा किंवा आत्मज्ञान प्राप्त होण्याची तळमळ लागते, त्या क्षणाला त्याला आत्म्याचा अनुभव येतो, त्याला वेळ लागत नाही. जय हरी.